परवा कामानिमित्त थोडा बाहेर गेलो होतो. कामानिमित्त थोडा बाहेर गेलो होतो. बस स्टॉपला गेलो. बस लागली. आत बसलो खुर्चीवर. अवघ्या 5 मिनिटांनी पुढचा स्टॉप आला. पुढच्या स्टॉपवर एक तरुणी आतमध्ये शिरली आणि मी बसलेल्या खुर्चीच्या पुढच्या खुर्चीवर बसली. मी खुर्चीवर डोकं टेकवलेलं होतं कारण झोप लागत होती. परंतु अचानक कुठला तरी सुगंध येऊ लागला. बघतो तर काय, वासातच मोगऱ्याचा सुगंध समजला. डोळे उघडून वरती बघितलं तर एक तरुणी तिथे बसली होती. आता ही तरुणी बसल्यानंतर मला जी कविता सुचली ते तुमच्यासमोर सादर करतो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अननोन पोएट 1969. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तर मग सुरू करूया. ते उडणारे केस, त्या केसातला मोगरा. ते उडणारे केस, त्या केसातला मोगरा. त्या मोगऱ्याचा मनमोहक सुगंध एवढा, तिचे केस हलकेसे सोनेरी. मोरणी रंगाची ती साडी अन मात्र किंचितसा सावळा रंग. मोरणी रंगाची ती साडी मात्र किंचितसा सावळा रंग. चेहरा बघता आलाच नाही कारण समोरच ती बसली होती. ते केस उडताना बघतच राहावं असं वाटत होतं. पण लगेचच तिचा स्टॉप आला. तिने मागे फिरून बघितलं. तिची पिशवी राहिली होती. त्या गडबडीत ती शोधत होती. आणि मग माझ्या लक्षात आलं, काही नाही, ती बावळट होती माझ्यासारखीच. कारण पिशवी तिच्या हातात होती. असा काहीसा प्रसंग घडला आणि या प्रसंगावर मी कविता रचली. तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा.